अनेक अनेक अनुभव आहेत. अनेक अनुभव आहे. एक अनुभव तर असा आहे की एकदा राज ठाकरे हिंदुस्थान सोडून जाण्याचा त्यांच्या डोक्यात विचार आला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल. काय कारण? त्यांना राजकारण संपवायचं काम चाललं होतं याच उद्धव ठाकरेकडून. एकदा त्यांनी निर्णय घेतला होता की मी सोडून जातो. कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवला. राज ठाकरेंना मी साक्षीदार आहे. राज ठाकरे नाही म्हणून सांगावं, नाही म्हणून सांगावं. इतका छळ केला त्या माणसाचा उद्धव ठाकरेंनी. उद्धव ठाकरे फक्त लोकांना वापरून घेतो आणि त्यांना माहित होतं. खरं तर उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरे राजकारणामध्ये आले होते. उद्धव ठाकरे नंतर मागच्या दरवाज्यातच सामना झाले. हो, सुभाष देसाईंनी त्यांना आणला. मग बाकीच्या नेत्यांना कन्व्हिन्स कुणी केलं होतं? बाबा राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेचं नाव घ्यायचं तिथे. तिथंच आमचा घात झाला. शिवसेनेचा जो घात झाला तो तिथंच घात झाला. त्यावेळेला जर राज ठाकरे अध्यक्ष असते तर आज शिवसेना फुटली नसते, आज वेळ आली नसती. असं वाटतं पण तुम्हाला मी खरं सांगतो, सप्तेवार सांगतो, उद्धव ठाकरे हा राक्षसी महत्वाकांक्षी माणूस आहे. जे बाळासाहेबांच्या सोबत जे जे होते त्या संपवण्याचं एक कलमी कार्यक्रम हा उद्धव ठाकरे हातामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. राज ठाकरेंच्या घरी कोण असतील, त्यांच्याकडे जर जातील त्यांना राजकारणात पद कुठे द्यायचं नाही, त्यांना संपवून टाकायचं. नाही, माझा मी अनुभव सांगतो तुम्हाला. माझा अनुभव सांगतोय. असे अनेक प्रसंग आहेत की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना मुळात सकट उकळून टाकायचं होतं राजकारणात. हे आम्ही नजरेने डोळ्याने पाहिलंय. अनेक अनुभव आहेत. सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत उघडपणे, पण आम्ही अनुभवलंय. आणि म्हणून मगाशी म्हटलं, शेवटी राज ठाकरे कंटाळून देश सोडून निघाले होते. आम्ही त्यांना थांबवलं त्यावेळेला. काय कसं आहे, काल राणेसाहेब बोलले, आज रामदासभाई बोललेत. मला तर कधी कधी असं वाटते की हे बोलणारे जे धनी कोण आहेत आणि स्क्रिप्टिंग कोण करतोय का. कसं आहे की कोण माणूस असं विचार तरी करू शकतो का. राजकीय ज्याच्याकडे पक्वत्व आहे आणि दोन ब्लड रिलेशन मधले जे लोक आहेत, अशा पद्धतीने आरोप करणं यांच्याबद्दल कितपर्यंत योग्य आहे. बघा आता असंच तुम्ही बघा, अशाच नितीशजीने असंच आरोप केलं आदित्यजींच्या बद्दल. सुशांत सिंग पासून घेऊन गेले, सीबीआयची चौकशी, एसआयटी नेमली गेली. काय झालं, त्यांच्या सरकारने त्यांच्यावरती चपराक ठेवलं ना. म्हणजे हे वैयक्तिक स्तरावरती आरोप करायचे आणि काहीतरी सनसनाटी तयार करायची. रामदासभाई खूप सिनियर आहेत. मी देखील त्यांच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे ते सहकारी, आम्ही एकमेकांचे सहकारी राहिलेलो आहे. आता तर गृहराज्यमंत्री त्यांच्याकडे पद आहे ना. त्यांना मीडियामध्ये येऊन सांगायची काय गरज आहे. जाऊन आपल्या मुलांच्या कानात सांगितलं असतं तरी देखील याच्यातली झाली असतील. माझं तर स्पष्ट मत आहे की एवढा मोठा गंभीर आरोप केला, मग त्यांनी लपवला का. ते त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये राहिले काय. मग असा आरोप असेल मग ते तर सूत्रधार आहेत की काय, असंही होऊ शकतो ना. मग सरकारने आता ह्याची एक एसआयटी नेमावी लागेल की काय, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण असं की एक राजकारणातला एक व्यक्ती, त्याच्याबद्दल जर अशा पद्धतीने जर घटना घडली आहे किंवा घडवलेली आहे असं हे म्हणतायत, तर मला असं वाटते काय म्हणजे नेमकं आपण सांगायचं हे, याला काही अर्थ नाही. टायमिंग जे आहे हे म्हणून मी सांगितलं, काल एकाने सांगितलं, आज एकाने सांगितलं. स्पर्धा लागलेली आहे, कोण बघतोय. आणि आजच का बोलायची गरज लागलेली आहे, कारण या सर्वांना बघायचं. कारण यांच्यात पोटामध्ये गोळे आता यायला लागलेले आहेत की मराठीच्या हितासाठी ही जर दोन शक्ती एकत्र झाली. मी राजकारण हा दुय्यम आहे, नाही की मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. मी काल पण तुमच्याच एका चॅनलमध्ये बोललो की मी त्या अँगलनी बघतच नाही की काय होईल ना होईल. महानगरपालिका, विधानसभा, लोकसभामध्ये जे झालं, विधानसभा झाले, सरकार येईल नाही येईल, हा दुय्यम मुद्दा आहे. एक गोष्ट नक्की झालेली या महाराष्ट्रामध्ये की आता लोकांमध्ये जो एक होता की आपल्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, हे फक्त आमदार खासदार वाढवण्यामध्ये आता एक स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राचा अहित बघणारा जर माणूस कोण असेल तर ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरू शकतात. तो एक व्यासपीठ तयार करू शकतात. एक उदाहरणच द्यायचं असेल, 9 तारखेला गिरणी कामगारांचा मोर्चा आहे. आम्ही विनंती केली आहे दोघांना या, तर हे बोलण्याचं धाडस आम्हाला का झालं, कारण आम्ही दोघांना वेगवेगळे बघत होतो. आज एका व्यासपीठावरती आल्यानंतर सरकारची, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कोणाची हिंमत होणार नाही.